नमस्कार. 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 क्वारंटाईन कट्टाच्या आजच्या गुरुपौर्णिमा विशेष भागात मी कविता जोशी तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. नुकतीच आपण आषाढी एकादशी साजरी केली आणि आता गुरुपौर्णिमा, त्यामुळे क्वारंटाईन कट्ट्यावर सुद्धा गुरुभक्तीचे वारे वाहत आहेत. मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीत गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे आणि तितकंच महत्व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील विविध घराण्यांच्या गायकीलाही आहे. या घराण्यांच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारची गायकी, वेगवेगळी सौंदर्य शास्त्र दाखवणारी गायकी आपल्या कानावर पडते आणि आपलं मन आणि तन समृद्ध करते. ह्या घराण्याची गायकी जपणारे आणि तिचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेणारे फार थोडेसे ज्येष्ठ कलाकार, ज्येष्ठ गायक मंडळी आज आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात. त्यातही आग्रा घराण्याचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहता येईल अशा मोजक्या ज्येष्ठ कलाकार मंडळींपैकी पंडित अरुण कशाळकर हे अग्रणी नाव. पंडित अरुण कशाळकर आग्रा घराण्याच्या बरोबरच ग्वालियर आणि जयपूर या दोन्ही घराण्यातली सौंदर्य शास्त्र अत्यंत सहजपणे, विस्तृतपणे आणि समर्थपणे आपल्या गायकीतून कायमच उलगडून दाखवत असतात. त्यात त्यांचा हातखंड आहे. पंडित अरुण कशाळकर यांनी रसदास या नावाने जवळपास 200 बंदिशी रचल्या, ज्या आजच्या युगातल्या आग्रा घराण्याच्या बंदिशी म्हणून नावारूपाला आल्या आणि यापुढेही या मार्गातल्या वाटसरूंना मार्गदर्शन करत राहतील. मंडळी, पंडित अरुण कशाळकरांची ओळख मी काय करून द्यावी, म्हणजे ओंजळीतल्या पाण्याच्या एका थेंबाने महासागराची ओळख काय करून द्यावी. मला असं वाटतं त्यापेक्षा मी माझी ओळख करून देते. मी पंडित अरुण कशाळकरांची शिष्य आहे. आज आपल्या क्वारंटाईन कट्ट्यावर आपण स्वागत करूया पंडित अरुण कशाळकर यांचं. सर नमस्कार. क्वारंटाईन कट्ट्यावर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला शुभेच्छा. मला वाटतं सर, इतक्या वर्षात म्हणजे अनेक दशकात ही पहिलीच गुरुपौर्णिमा असेल बहुतेक, ज्यावेळेला तुमच्या आजूबाजूला फुलांचे असंख्य गुच्छ किंवा मिठाईचे असंख्य पुडे किंवा नाना भेटवस्तू आणि एकंदरीतच शिष्यांचा राबता नसेल. ही पहिलीच गुरुपौर्णिमा असेल बहुतेक. आणि अशा परिस्थितीतही मला व्हर्च्युअली का होईना क्वारंटाईन कट्टाच्या माध्यमातून तुम्हाला नमस्कार करता येतोय आणि तुमचं मार्गदर्शन ऐकता येतं, मार्गदर्शनपर शब्द ऐकता येतात आणि माझ्या सारख्या संगीत प्रेमींबरोबर हा आनंद शेअर करता येतो याचं मला समाधान आहे. सर, आपण गप्पांना सुरुवात करूया. एक गुरु किंवा शिष्य या संकल्पनेची तुमच्या लेखी व्याख्या काय आणि गुरु शिष्यातलं नातं नेमकं कसं असायला हवं असं तुम्हाला वाटतं? गुरु या शब्दातच बरंचसं साठवलेलं आहे. सगळ्या प्रकारचा मोठेपणा गुरु या शब्दात असा भरलेला आहे. तसा गुरु या व्यक्तीत तो मोठेपणा क्षणोक्षणी प्रतीत होत असतो. आमच्या गुरुजींच्या, मी होता येईल तो सगळं गजानन बुवांच्या संदर्भातच बोलीन. ते माझे पहिले गुरु. दुसरे गुरु बबनराव हळदणकर, या संदर्भात मी साहजिकच बोलीन. त्यांचा मोठेपणा वेगवेगळ्या प्रकारांनी मी आयुष्यभर, मला त्याचा फायदा झाला, त्याची जाणीव झाली आणि मला माझं संगीत किंवा कला वाढवण्याला त्याची खूप मदत झाली. हा त्याच्यातला मोठेपणाचा भाग आहे. त्यांचा हा मोठेपणा असल्यामुळेच आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचू शकलो, आम्ही चांगलं शिकू शकलो आणि त्यांचा सहवास आम्हाला घडला. मोठेपणा जर नसता गुरुमध्ये तर हा सहवास सुद्धा घडू शकत नाही, विद्या तर मिळूच शकत नाही आणि विद्यार्थी काही मोठा होऊ शकत नाही. त्याच्यामुळे गुरुचं मोठेपण हे सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं असतं. त्याचंच नाव गुरु. आणि शिष्य
शिष्य शिष्य कसा असावा म्हणजे शिष्य पूर्ण डिव्होटेड पाहिजे हे तर नक्की आहे. कारण शिष्याला शिकण्याची उर्मी जितकी जास्त तितका तो सत्शिष्य म्हणून ठरेल. त्या शिष्याने कुठेही माघार घेता कामा नये आणि त्याला कितीही कष्ट पडले तरी त्याचं ध्येय जे आहे ते साध्य करायचं त्याच्या मनात सतत ज्वलंत इच्छा असली पाहिजे. कोणीतरी असं म्हटलं होतं की या पोटात आग असली पाहिजे म्हणजे हम्म. म्हणजे विद्या किंवा शिक्षण घेता येतं. ही आग म्हणजे त्याची ज्वलंत इच्छा आणि ती कशी निर्माण होते हे सांगता येत नाही. हम्म. कदाचित आता तुझा पुढचा प्रश्न असेल की हे कसं होतं हम्म. लहानपणापासून. तर ह्याला काहीतरी आजूबाजूचं वातावरण कारणीभूत होतं. कदाचित आपल्या प्रत्यक्ष घरातलं वातावरण कारणीभूत होतं. आपलं मित्रमंडळ किंवा ज्यांच्यात आपण राहतो त्याच्यातून कुठेतरी आपल्याला हे एक अर्ज निर्माण होते की आपण गाणं शिकलं पाहिजे. कोणीतरी म्हणतं की मुलांना गाणं शिकवावं अशी माझी इच्छा आहे. हम्म. तिथपासून कदाचित ते सुरू होतं. मग त्याच्यासाठी त्यांच्या घरात एखाद वेळा पूर्वीच्या काळी काय होतं की कोणाच्या तरी घरी मल्लिकार्जुन मनसुरांच्याच रेकॉर्ड्स वाजायच्या, कोणातरी घरी अब्दुल करीम खान साहेब यांच्या रेकॉर्ड्स वाचायच्या, कोणाच्या तरी गावात कोणीतरी एखादा गवई आलेला असायचा. त्या बाबतीत जे घडलं की आमच्या गावात गवई यायचे तेव्हा आमचे वडील गाणं ऐकायला आवर्जून घेऊन जायचे कारण हम्म. त्यांच्या मनात ही इच्छा होती. तर शिष्याच्या बाबतीत तिथून सुरुवात होते. हम्म. किंवा आपले वडील जर गाणारे असले तर त्यांना आपोआपच कानावर काहीतरी पडतं, त्यांची इच्छा असते की मुलाला शिकवावं. मग शिष्य पण खरं तर तिथून सुरू होतो, पण तो गुरु निवडलेला नसतो. तसं वडील जर आपले गाणारे असले तर ते आपले पहिले गुरु असतातच असतात. हो. त्याच्यामुळे शिष्य कसा असावा तर इतकाच असावा की त्याला कोणीतरी गाणं शिकायला प्रवृत्त केलं आणि त्याची मनातून खूप इच्छा झाली हम्म. आणि तो गाणं शिकायला कोणाकडे तरी गेला, हम्म. तोच योग्य शिष्य. पहिलं तेवढंच आहे. कारण एक असं म्हणतात की भास्कर बुवांकडे कोणीतरी आपल्या मुलाला घेऊन गेलो हा. आणि माझ्या मुलाला गाणं शिकवायचं आहे. उद्या तुमच्याकडे काय आवाजाची टेस्ट वगैरे घेणार का तुम्ही, त्याच्यासाठी पाठवू का? भास्कर बुवांनी विचारलं, त्याला बोलता येतं ना? हो. मग पाठवून द्या. वा वा. म्हणजे चांगल्या शिष्यासाठी असे क्रायटेरिया किंवा पॅरामीटर्स अशी काही नाही आहे. त्याची गाणं शिकण्याची इच्छा हेच त्याच्या मागचं प्रबळ कारण असू शकतं. हम्म. हम्म. तर मग या नात्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे गुरु शिष्याचं नातं कसं असावं? नातं कसं असावं म्हणजे नातं एकतर बापलेकासारखं असावं. त्याच्यामध्ये बापलेकासारखं एवढ्यासाठी म्हणतो की वडिलांना थोडा बहुत मुलगा घाबरत असतो, पण आंतरिक प्रेम असतं जबरदस्त. हम्म. म्हणजे मला माझ्या नातवांच्या बाबतीत असं दिसतं की नातवाला तर माझा मुलगा रागवला तर तो नातू पुन्हा बाबांकडेच जातो की तू मला असं का म्हटलंस किंवा मग माझं काय चुकलं. हा जो प्रकार आहे तितकं नातं गुरु शिष्यामध्ये असलं पाहिजे. हम्म. तर काहीतरी चुकल्यावर तो शिष्य गुरुला विचारू शकतो हम्म. आणि ती तुम्ही शिष्य घाबरत असेल तर तो शिकेल, हम्म. पण कदाचित तो तितका कम्फर्टेबल राहणार नाही. हम्म. म्हणजे एक प्रकारचा धाक गुरुचा असतो, तो असतोच, तो असलाच पाहिजे, पण प्रेम त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे की काहीतरी इंटरॅक्ट होता येईल. इतकं प्रेम जबरदस्त पाहिजे. त्याच्यासाठी तितकं डिव्होशन पाहिजे. गुरुला पण असं वाटलं पाहिजे की हा शिष्य चांगला, ह्याला शिकवलंच पाहिजे आणि त्याच्यातून ते नातं निर्माण होतं, ते नातं खरं असतं. वा. म्हणजे त्याच्यात व्यावहारिक देण्या घेण्याचं नातं नसतं, ते फक्त प्रेमाचं नातं असतं.
आणि ते हळूहळू सहवासातून वगैरे निर्माण होतं. सुरुवातीला जातो तेव्हा काहीच नसतं, त्या त्या नात्याला काहीच म्हणजे त्याची व्याख्या करता येत नाही, ते डिफाईन करता येत नाही. पण हळूहळू जसा सहवास वाढतो आणि शिष्य किती चांगला आहे गुरुला कळतं आणि गुरु किती मोठा आहे हे शिष्याला जसं कळतं, तसं हे नातं घट्ट होत जातं. हम्म. त्याच्यामुळे ते सहवासाने वाढणारं नातं आहे. आणि ह्याचा मी पुरेपूर अनुभव गेली अनेक वर्ष घेतेय. तुम्ही जसं म्हणताय तसं धाक असलेला आदर किंवा धाक आदर मिश्रित प्रेम असं जे काही आपल्या क्लासमधून सुद्धा मी कायम बघत आले की जशी घराण्यामध्ये शिस्त असते तरी मोकळेपणा असतो, तसा क्लासमध्ये शिस्त असूनही अंतरातलं प्रेम कायम राहतं. अगदी ते शिस्तीतलं मोकळेपण हे तू आता ते नाव काढलं म्हणून एक तर डिसिप्लिन इन फ्रीडम किंवा फ्रीडम इन डिसिप्लिन असं दोन्ही तऱ्हेने वापरतात. हम्म. तर आता आहे शिस्तीतलं मोकळेपण म्हणजे फ्रीडम इन डिसिप्लिन आहे. हम्म. तर घाबरत जे असतो आपण ते त्या डिसिप्लिनला घाबरतो. पण आपल्याला मोकळेपणा असा असतो की मी काहीतरी प्रेमाने गुरुला विचारू शकलो पाहिजे. हम्म. ते अत्यंत प्रेमाचा संबंध असला तर गुरुला विचारता येतं. हम्म. बऱ्याच केसेसमध्ये असं नसतं. आम्ही आमच्या गुरुला एकही शब्द विचारू शकलो नाही, पण आम्हाला धाक इतका जबरदस्त होता आणि आमच्या मनात आदर होता. विचारायचं हा प्रकार नंतर सुरू झाला खरं सांगायचं तर. मी जरी आता म्हणतो की गुरुला काही विचारू शकलो पाहिजे, पण विचारण्याची पद्धत पूर्वी नव्हती. पूर्वी आदरयुक्त भीती किंवा धाक फक्त होता. पण त्याच्यात गुरु इतका श्रेष्ठ आणि इतका लायक गुरु असायचा की एकही प्रश्न विचारायची गरज पडायची नाही. कालांतराने सगळ्या आपल्या मनातल्या प्रश्नाची उत्तरं गुरुच्या शिकवण्यातून मिळालेलीच असायची. हे लक्षात घेण्याची मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे हा संबंध जे तू विचारतोय तो फक्त आदरयुक्त भीती किंवा तुम्हाला जर मिळालं तर प्रेमयुक्त आदर, या दोन प्रकारांनी असू शकतो. सर, हा, आणखीन एक जे विचारायचं ते म्हणजे की म्हणजे गाणं शिकवणं ही एक कला आहे आणि गाणं म्हणणं म्हणजे सादर करणं ही एक कला आहे. तर जर चांगलं संगीत पुढे जायचं असेल तर त्या दृष्टीने या दोन्ही कलांनी हातात हात घालून चालणं गरजेचं आहे का? म्हणजे एक चांगला गुरु, चांगला गायक असणं किंवा चांगला गायक, चांगला गुरु असणं हे दोन्ही कितपत गरजेचं आहे सर? हे दोन्ही एका ठिकाणी असेलच असं सांगता येत नाही, हम्म. बरं का. अगदी चांगला शिक्षक हा एकदम प्रसिद्ध कलाकार वगैरे असेल असं नाही, पण त्याच्याकडे कला नसेल असं नाहीये. हम्म. तो जर चांगल्या घराण्यात चांगल्या गुरुकडे शिकला असेल तर त्याच्याकडे संगीत कला आहेच आहे. हम्म. कदाचित त्याच्याकडे ती व्यावहारिकता किंवा ते मार्केटिंग म्हणूया हम्म. किंवा प्रेझेंटेशनची नॅक झाला म्हणू, असं काही जे काही असतं तसं नसेल तर तो प्रसिद्ध कलाकार होणार नाही. पण त्याच्याकडे श्रेष्ठ कला आहे आणि तो त्याच्यामुळे श्रेष्ठ गुरु मात्र होऊ शकतो. हम्म. पण त्याला सगळं माहिती आहे, कलेतल्या इन आउट्स माहिती आहेत, त्याच्यामुळे तो गुरुश्रेष्ठ ठरू शकतो. आणि अशा पण अशी उदाहरणं आहेत हम्म. की तो गुरु जरी प्रसिद्ध नसला तरी त्याचे शिष्य नंतर प्रसिद्ध झाले आणि ते त्याचे शिष्य होते शेवटपर्यंत. हम्म. अशी उदाहरणं आहेत. हम्म. हम्म. आणि कलाकार जो असतो, जो परफॉर्मिंग आर्टिस्ट असतो, हम्म. तो शिक्षक जरी चांगला नसला तरी त्याच्या मागे जे कंबऱ्याला बसणारे लोक असतात त्याचे साथीदार, ते कळत नकळत व्यवस्थित शिक्षण त्याच्याकडूनच घेत असतात. कारण त्याला ते डायरेक्ट शिक्षण मिळतं की आपल्या कलेचा आविष्कार कसा करायचा, त्याला असरदार कसं करायचं, श्रोत्यांना आपल्याकडे आकर्षून कसं घ्यायचं, राग मांडायचा कसा, त्याची बढत कशी, तो पुढे कसा न्यायचा, हे शिक्षण कंबऱ्यावर बसलेल्या लोकांना व्यवस्थित मिळत असतं. म्हणजे
चांगला गुरु, चांगला शिक्षक असला तर तो शिकवतही असतो आणि त्याच्या परफॉर्मन्स मधनं त्याला हे शिक्षण मिळतही असतं. पण दुसऱ्या कोणत्या गुरुकडे शिकत असलं जो परफॉर्मर नाही, हा. तो गुरु सुद्धा कधीतरी अगदी प्रेमाने सांगतो की हे गवई चांगले आहेत, ह्यांच्या मागे केव्हाही पण तंबोऱ्यावर बसा, वा वा. असं सांगून ठेवलेलं असतं. म्हणजे या शिकण्याचे दोन प्रकार आहे. तंबोऱ्यावर बसून शिकतो ते डायरेक्ट शिक्षण आहे, कलेचं, मैफिलीचं. आणि तिकडे आपण शिकतो ते इनडायरेक्ट शिक्षण आहे. ते आविष्काराचं शिक्षण नसतं, पण ते प्रत्यक्ष संगीताचं शिक्षण असतं. मग संगीत शिकणं आणि संगीत कला म्हणून जो आविष्कार असतो त्याच्यात थोडासा फरक आहे. ते बरेचदा एकत्र जुळून येतं, बरेचदा नाही जुळून येत. म्हणून हे दोन दोन वेगवेगळे भागही मानता येतील आणि हे दोन्ही एकच भाग देखील मानता येतील. सर, शिष्य निवडण्याचे काही निकष असतात का? म्हणजे तुम्ही मगाशी थोडंसं सांगितलंय, पण तुमच्या गुरुनी तुम्हाला निवडलं आणि नाही तुम्ही नाही, काय आहे, हा शिष्य निवडण्याचा निकष पुढे सुरू होतो. आत्ता हा कोणीतरी अगदी कोरी पाटी असेल तर मी सांगेन हा या द्या त्याला पाठवून, काही हरकत नाही. हा हा. मग पहिलेपासून आपले संस्कार जेव्हा होतात हम्म. तेव्हा ते संस्कार ग्रहण होतात आणि ते मला पाहिजे तसेच होतात. त्याच्यामुळे मला काही त्याची टेस्ट घ्यायची गरज पडली नाही. तो नवीन कोरीपाटी होता. हम्म. कोणाकडे शिकून, तो थोडे दिवस शिकून जेव्हा एखादा दुसऱ्याकडे जातो किंवा असं आपण म्हणू की जास्त प्रसिद्ध नसलेल्या किंवा एक जास्त ज्याचा व्यासंग कमी आहे सगळं, त्या माणसाकडे जर शिकला एखादा आणि तो चांगल्या प्रसिद्ध गुरुकडे जायचं असेल तर तो गुरु कदाचित हा कुठे आहे, कुठपर्यंत आहे हे बघायला त्याला जरा गाऊन दाखव वगैरे असं सांगेल. म्हणजे त्याच्यासाठी फार मोठे निकष बिकष नाही, कारण शेवटी ह्या गुरुलाच त्याला घडवायचं असतं, ह्या गुरुलाच त्याच्यावर संस्कार करायचे असतात. पण आपल्या घराण्याचे संस्कार करताना त्याची ग्रहण शक्ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे किंवा त्याच्यातलं ज्ञान कुठपर्यंत पोहोचलंय, तो कुठपर्यंत आहे थोडा बहुत का होईना, ते जाणून घेण्यासाठी गुरु त्याला थोडंसं गायला सांगतो. नाही तर कोणीही गायला बिला सांगत नाही. ते सांगितलं तेच उत्तर. त्याला बोलता जर येत असेल तर त्याला गाता येईल, त्याला माझ्याकडे पाठवून द्या. आणि माझा जर अनुभव सांगायचा असेल तर एक मुलगा माझ्याकडे यायचा आणि तो कुठेतरी गेला होता, कुठेच त्याचं समाधान झालं नाही, पण त्याला गाणं मात्र शिकायचं. मग मी म्हटलं ये, आणि मला दिसत होतं त्याला काही येत नाही, तो आपल्या तोंडानेच सांगतोय, तेव्हा याच्याकडून गाऊन काय घ्यायचं. पण नंतर मी त्याला सांगितलं की तू माझ्याकडे रोज सकाळी 8 वाजता आलं पाहिजे, रोज रोज सकाळी. आणि तो इतका चिवट होता की न चुकता तो रोज सकाळी माझ्याकडे 2 वर्ष आला. 2 वर्ष. त्या 2 वर्षात त्याला शिकवलेला एक राग आणि तिलवाडा हा तो स्वतः डग्यावर वाजवून तो ख्याल व्यवस्थित म्हणून दाखवायचा. ते 2 वर्षात त्याचा तिलवाडाही पक्का झाला, त्याचा तो रागही पक्का झाला, आणि तो एक काय 5-10 मिनिटं का होईना, पण 2 वर्षात त्याला काही जे येत नव्हतं, सा सुद्धा कळत नव्हता, त्याची तिलवाड्यापर्यंत आणि त्या विलंबित ख्याल म्हणून दाखवण्यापर्यंत प्रगती झालेली होती. म्हणजे शिकवणारा चांगला असावाच लागतो, पण शिष्य शिकणारा फारच त्याची अर्ज असली पाहिजे की मला हे करायचंच आहे. त्याची जिद्द चिकाटी 100% असायला पाहिजे, म्हणजे काहीतरी जरूर येतं. हे मी अनुभवलेलंच आहे. म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी तुमच्याकडे आले त्यावेळेला मी थोडंसं शिकलेले होतेच आणि 4 ठिकाणी म्हणजे गायले पण होते, त्यामुळे मला गर्व जरी नव्हता तरी मला असं वाटत होतं की जमतंय. पण त्या पायरीपासून ह्याची जाणीव होणे की आपण कुठे आहोत आणि त्याच्यानंतर पुढे ही स्टाईल कळून मग पुढे तो प्रवास कसा घडत जातो हे मी अनुभवते आहे आजही. ते माझ्याही बाबतीत आहे. मी आधी शिकलो होतो, मला माझ्या वडिलांनी शिकवलं होतं.
ते ग्वाल्हेरच थोडंफार शिकलो होते, पण अगदी थोडं शिकले होते. त्यांच्या शाळेमध्ये एका संगीत शिक्षकांनी शिकवलं तेवढेच संस्कार त्यांच्यावर होते. हा. पण त्यांना मुलांना शिकवायचं होतं आणि गाण्याचंही त्यांना आत्यंतिक प्रेम असल्यामुळे हम्म. त्यांनी ते करायचं मनाशी ठरवलं. नंतर माझ्या वडिलांचं आणि माझं शिक्षण जवळजवळ एकत्र सुरू झालं. हा. मग आम्ही तो एकताल कसा ते समजून घ्यायचो, झुमरा कसा ते समजून घ्यायचो, रेडिओवर ऐकायचो. रेडिओनी फार मदत केली. हा. रेडिओवर ठेका कसा वाजतोय तो ओळखायचा कसा, नंतर एकताल कसा, झुमरा कसा, इतर सगळे ताल कसे, हे शिक्षण वडिलांचं आणि माझं एकत्रच झालं असं म्हणायला हरकत नाहीये. हम्म. आणि त्याच्यानंतर मी 2 गुरु, माझे यवतमाळला एक पंडित डी.व्ही. पणके आणि पंडित राजाभाऊ कोगजे नागपूरला, हम्म. या 2 लोकांकडे शिकायला गेलो. हम्म. त्या लोकांकडे सुद्धा माझी बऱ्यापैकी तयारी झाली. हम्म. आजच्या आजच्या काळानुसार सांगितलं तर माझी अलंकारपर्यंतची तयारी झाली. बरं, हम्म. परीक्षेच्याच भाषेत सांगायचं तर. हा. आणि मी बऱ्यापैकी गाऊ शकत होतो. हम्म. तास 2 तास गाण्याची माझी तयारी झाली होती हम्म. इथपर्यंत सहज. हम्म. पण त्याच्यानंतर मी पुन्हा जेव्हा गजानन बुवांकडे गेलो, हम्म. तेव्हा मला त्याच्यातले आणखी काहीतरी पैलू त्यांच्याकडे बघायला मिळाले. हम्म. आणि त्याच्यानंतर अजूनही कळलं की हे गाणं किती कठीण आहे. याच्या आणखी खोलात जावं लागणार. याची खोली किती आहे, अथांग खोली आहे. तिथपर्यंत जायला आपल्याला खूप मेहनत करावी लागेल आणि खूप शिकावं लागेल, हम्म. हे मला तिथे कळलं. हम्म. त्याच्यामुळे गुरु निवडणं आणि शिष्य निवडणं याच्यापेक्षा तुम्हाला कोण शिष्य मिळतो आणि कोण तुमच्या नशिबाने गुरु मिळतो आणि तुमचं शिक्षण कसं पुढे चालू राहतं, हा हम्म. त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. हम्म. हम्म. आणि हा शिक्षणाचा काळ विलायत खान साहेबांनी सांगितल्यानुसार, विलायत हुसेन खान साहेबांनी 36 वर्षाचा काळ असतो, ज्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. हो. हो. 36 वर्ष शिकावं लागतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण 5-10 वर्ष झाली तर खूप झालं असं करून आपल्याला लगेच परफॉर्मन्सेस पाहिजे, लगेच नाव पाहिजे, लगेच सगळं पाहिजे. पण हे जर आपण वाचलं किंवा आपल्याला माहित असलं तर कमीत कमी आपण शांतपणाने शिकत तरी राहू याची मला खात्री आहे. हे जर पटलं तर. हम्म. 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 शिकता शिकता तुम्हाला नाव बी मिळत असलं तर काही वाईट नाहीये. हम्म. हम्म. पण नाव मिळतंय म्हणून शिक्षण बंद करणं हे चुकीचं आहे. म्हणून शिक्षण 36 वर्ष शिकायचं आहे असं समजून चाला. आणि तसं जर होत असेल तर तुम्ही उस्ताद होणार हे पण नक्की समजून चाला. हा. हा. म्हणजे ही विद्या किंवा हे गुरु शिष्याचं नातं हम्म. असं वर्षानुवर्ष टिकणं आणि टिकवणं किती कठीण आहे, एवढं याच्यावरून बोध घेतला तरी पुरे आहे. हो. हो. हा. बरोबर. म्हणून त्याच्यानंतर अनुषंगाने येणाऱ्या एका प्रश्नाचं मी उत्तर देतो. तू मला तो विचारणारच आहेस हा. की ते दुसऱ्या गायकीमध्ये शिकायला लागलं तर काय. हा. दुसरी गायकी किंवा दुसऱ्या गुरुकडे शिकायला जायचं असेल हा. तर ते जायला हरकत नाही. हम्म. पण तुमच्या पहिल्या गुरुची परवानगी पाहिजे. हम्म. परवानगी पाहिजे ती अशासाठी की ती काही असं ऑफिशियल परमिशन वगैरे असं नाहीये. हम्म. तो गुरु बघतो की ज्या गुरुकडे जायचं आहे त्या गुरुची गायकी ह्याच्या गळ्याला आपल्या शिकवल्यानंतर पेलेल का, किंवा त्या गळ्यात शोभून दिसेल का, हम्म. किंवा याचा कल तिकडे आहे का जास्तीचा. एखाद्याचा कल असतो, हम्म. जे माझ्याच बाबतीत घडलेलं आहे म्हणून मी सांगतो. हम्म. मी चांगलं 5-10 वर्ष गजानन बुवांकडे शिकल्यानंतर हम्म. मला गजानन बुवांनी सांगितलं की तू बबनरावांकडे जा. हा. मी स्वतःहून गेलो नाही. हम्म. मला त्यांनी सांगितलं की तू बबनरावांकडे जा, त्यांचं पण गाणं शिक थोडं. म्हणजे त्यांच्या मनात नक्की काय होतं हे अजूनही मला माहिती नाही. हम्म. पण कदाचित माझा त्या गायकीकडे कल थोडा त्यांना दिसला असेल. पण त्यांना वाटलं असेल की तो हे गाणं जास्त चांगलं करू शकेल कदाचित ग्वाल्हेर शिकल्यानंतर सुद्धा. हम्म. म्हणून त्यांनी मला बबनरावांकडे पाठवलं असावं. हम्म. आणि तेव्हा त्यांनी सुद्धा मला काही विचारलं नाही की तू ग्वाल्हेरमध्ये शिकलाय आणि माझ्याकडे का आला. हम्म. कारण त्यांनाही गजानन बुवांचं मोठेपण मान्य होतं.
म्हणून त्यांनाही तसा विश्वास होता आणि हम्म. ते 2 घराण्याचं गाणं शिकले होते. हम्म. मोगूबाईंकडे शिकले होते आणि नंतर खादिम हुसेन खासाबांकडे शिकले. हा. तर त्याचा अर्थ इतकाच आहे की तुमची एका लेव्हलला तुम्ही पोहोचल्यानंतर हम्म. तुम्ही 2 घराण्याचं ब्लेंडिंग करू शकाल, हम्म. अशी जर खात्री पहिल्या गुरुला पटली तर तो दुसऱ्या गुरुकडे पाठवेल आणि दुसऱ्या गुरुला पटली तर तो तुम्हाला शिकवेल. हम्म. हम्म. म्हणजे इथे अप्रत्यक्ष परीक्षा सगळीकडे चाललेल्या असतात. हा. हम्म. आपण गाणं करता करता कसं करतोय हे आपली परीक्षा पहिला गुरु करतो. हम्म. जर असा दुसऱ्या गुरुकडे पाठवला गेला तर त्यांनी पहिलं काय केलंय आणि आपलं काय करू शकेल चांगलं, याची तो परीक्षा तुमच्याकडनं गाणं ऐकून करून घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही त्यांना माहित असाल तर ठीक आहे. मी हम्म. बबनरावांना माहिती होतं, त्यांनी गाणं ऐकलं होतं, हम्म. हम्म. त्याच्यामुळे तो प्रश्न आला नाही. पण इथे हे प्रश्न निर्माण होतात की हम्म. दुसऱ्या गुरुकडे जात असलं तर कशासाठी नक्की जातोय. हम्म. हो. आणि तू मला प्रश्न विचारला होतास की ते दुनियाचं एकत्रीकरण वगैरे होतं काय, त्याचं मी उत्तर तसंच दिलेलं आहे आता, की ते दोन्ही ब्लेंडिंग करण्याची तुम्हाला ताकद आली पाहिजे. हम्म. हम्म. कारण एकेका घराण्याची गायकी नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी वेगळी असतेच. हम्म. कुठेतरी त्याचं साम्य असतं हेही तितकंच खरं आहे, हे पण सांगतो. हम्म. काही पैलूंमध्ये सगळ्या घराण्यांमध्ये साम्य आहे, पण काही पैलू इतके वेगळे असतात की त्यातून ते घराणं वेगळं ठरतं. हम्म. हम्म. बरं का. म्हणजे पहिलं घराणं ग्वाल्हेर मानतात लोक किंवा हा. कोणी आग्रा पण मानतात. मग पहिलं घराणं जर आग्रा असेल तर आग्रा घराण्याचे खुणा किंवा हम्म. चिन्ह हम्म. प्रत्येक घराण्याच्या गायकीत थोडी तरी असायला पाहिजेच आहे. हा. हा. हे तर निश्चित आहे ना. हम्म. पण त्याच्यानंतर ती घराणी आपल्या गायकीतून इतकी वेगळी झाली हम्म. की त्यांनी आपली वेगळी आयडेंटिटी एस्टॅब्लिश केली आणि मग लोकांनी स्वच्छ म्हणायला लागले की हे आग्रा घराणं आहे. हो. नाहीतर आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याचं सुद्धा पहिले संबंध होतेच. हम्म. त्याच्यातनं वेगळं झाल्यावर लोक त्या घराण्याला वेगळं म्हणतात, हम्म. इतकं मात्र खरं आहे. म्हणजे हम्म. काही लोक ग्वाल्हेर घराण्यातले होते, नंतर एकदम आग्रा शिकले, आपलं सगळं सोडून देऊन तिकडे गेलं, इकडे काही शिकायला मिळत नाही म्हणून, अशी उदाहरणं आहेत. हा. हा. हा, बरं. पण ते हा. ग्वाल्हेर घराण्यातले होते, त्यांचे सगळे वाडवडील तिकडचे होते, पण शिकला वेगळाच घराणं, अशी इतिहासात उदाहरणं आहेत. पण सर आता तुम्ही सांगताय तसं गुरु सुद्धा इतके श्रेष्ठ की आपल्या घराण्याचं गायकीतून आता दुसऱ्या घराण्याकडे तू वळ असं शिष्याला मार्गदर्शन करणारे गुरु आणि त्या शिष्याला आपल्याकडे हो. रुळवून घेणारे गुरु सुद्धा. नाही नाही, कधी कधी काय होतं माहित आहे का, हा. की तो शिष्य तितका जर मोठा झाला, त्याचे विचार तिथपर्यंत पोहोचले, हा. तर तो स्वतःहून सुद्धा काहीतरी मार्ग काढतो. ते त्याची गंमत सांगतो. गजानन बुवा बझेबुवांकडे गेले होते हा. आणि अंतुबुवांची किती संमती होती हे मला नक्की माहिती नाही. हा. पण अंतुबुवांनी नंतर गजानन बुवांना विचारलं की वझेबुवांनी तुला काय शिकवलं. हा. कदाचित त्यांना असं वाटलं असेल की मी ग्वाल्हेर घराण्याचा, मी तर एवढा प्रसिद्ध, मी सगळंच शिकवलेलं आहे. तर त्यांनी सहजपणाने म्हणा किंवा मुद्दाम विचार असेल, तो भाग वेगळा, की हा. वझेबुवांनी काय शिकवलं तुला. हा. गजानन बुवांनी त्यांना स्वच्छ उत्तर दिलं की वझेबुवांनी मला राग सोडवायचे कसे ते शिकवलं. म्हणजे त्यांना राग सोडवायचं त्यांचं तंत्र हम्म. भावलं असेल खूप, की बा यांच्याकडे जाऊन हे राग सोडवण्याचं तंत्र शिकून घेतलं पाहिजे, हम्म. म्हणून ते त्यांच्याकडे गेले. हम्म. त्याच्यानंतर गजानन बुवा जयपूरचं गाणं शिकायला आपले पुण्याला राहत होते, हम्म. ते बिऱ्हाड मोडून भुर्जी खासाबांकडे शिकायला गेले. हा. हा, तेव्हा सुद्धा ते गवईच होते. हा. पण त्यांच्या हे लक्षात आले की आपल्या यांचे जे हिशेब आहेत ते आपल्याला अगदी नीट जमत नाहीये आणि हे हा. शिकल्याशिवाय जमणार नाही, हे तर त्यांना माहितीच होतं. मग ते तिकडे शिकायला गेले आणि त्यांनी वारंवार सांगितलं याला की मला ते जमेना. तेव्हा मी भुर्जी खासाहेबांना सांगितलं की मला 2 आवर्तनं बांधून द्या तुम्ही. आणि 2 आवर्तनं बांधून दिल्यानंतर त्यांच्या चटकन लक्षात आलं आणि ते भराभर पुढे गेले. म्हणजे
असं सांगतात की त्याच बैठकीत ते गायला लागले काहीतरी, हम्म, कारण त्यांचं सगळं जबरदस्त तयार होत. म्हणजे हम्म, अशी काही काही तंत्र काही काही घराणे अगदी त्यांची स्पेशल असतात, जी चटकन कळू शकणार नाहीत. हम्म, हम्म, आणि ती समजून घ्यायची असली तर, ती अर्ज असली तर बुवांसारखा माणूस तिकडे शिकायला पण जातो. हम्म, आणि त्याच्यानंतर बुवांनी तिसरा गुरु केला, ते विलायत हुसेन खां साहेब. हम्म, तो फार उशिरा केला. तेव्हा विलायत हुसेन खां साहेबांनी विचारलं की माझ्याकडे तुम्ही कशाला शिकता, कारण ते दोघही जण रेडिओला ऍडवायझर होते, म्हणजे खुर्चीला खुर्ची लावून बसणारे. गजानन बुवांना जेव्हा विलायत हुसेन खां साहेबांनी विचारलं हा, की तुम्ही माझ्याकडे कशाला शिकता, तुम्ही तर ऑलरेडी गवई आहात चांगले, तर बुवांनी काय सांगावं की मला तुमचं गाणं शिकायचं आहे, मला तुमची गायकी अजून कळलेली नाही किंवा गाता येत नाही, म्हणून मी तुमच्याकडे शिकणार आहे. आणि हवं तर मी गंडा बांधून शिकतो. म्हणजे इतक्या उशिराच्या वयात सुद्धा त्यांनी खासाहेबांचा गंडा बांधला. हम्म, त्यावेळेला गंडा बांधल्याशिवाय तो ऑफिशियल शिष्य म्हणून ठरत नसे. हम्म, सगळे खासाहेब लोक ह्याच्या बाबत फार टिपिकल असे होते की गंडा बांधा तरच आम्ही शिकू. तो हम्म, गजानन बुवांनी विलायत खासाहेबांचा गंडा बांधला, हा, दिल्लीला काही समारंभ वगैरे झाला आणि नंतर ते शिकायला लागले. वा, हं, हा, तर म्हणजे गुरु बदलताना सुद्धा तो मोठा समारंभ आणि सगळं जबाबदारीने सगळं करावं लागतं. हम्म, तसं केलं तरच काहीतरी तुमच्या पदरी पडत असतं, नाही तर नाही. नाही तर नाही. सहज सहज कोणाचं तरी गाणं ऐकून थोडासा सहवास करून त्यांचं गाणं उडवलं तर ते गाणं येत नाही. हम्म, हम्म. हा. सर या बरेचदा थोडंसं असं चाललेलं असतं हल्ली, हा, की असं गाणं उडाउडीचं काहीतरी असतं पण त्याच्यातून काही मिळत नाही, हे नक्की आहे. थोडं मानसिक समाधान मिळत असेल संपलं, गाणं नाही मिळत. तुम्ही आता सर गुरूंच्या सहवासाबद्दल बोललात, त्यालाच धरून माझा पुढचा प्रश्न आहे की पूर्वीच्या काळी जशी गुरुकुल पद्धती होती, गुरुचा सहवास शिष्यांना भरपूर मनाजोगा मिळत होता, तसं आता आजच्या काळामध्ये होत नाही. म्हणावा तितका सहवास गुरूंचा शिष्यांना लाभत नाही. तर ती गुरुकुल पद्धती पुन्हा आणण्यासाठी आज आपण काही करू शकतो सर? ते पुन्हा आणायची म्हणजे तंतोतंत तिथे गुरुकुल पद्धती येणार नाही, हे तर नाही. नक्कीच आहे. हो. हे नक्की आहे. हा. आता सगळं व्हर्च्युअल चाललेलं आहे. हो. त्याच्यामुळे त्या प्रकारची पद्धत येऊ शकते. आता पण तू माझ्या समोर बसली आणि मी जर इथे 2 तास तुझ्या समोर बसलो, तर हम्म, ती गुरुकुल पद्धती समजायची, तो गुरुचा सहवासच समजायचा. हम्म, माझे विचार तुला ऐकायला मिळतात, तू कशी शिकते ते मला बघायला मिळतं. आणि हम्म, त्याचा रिझल्ट काय सुद्धा, म्हणजे आता ह्या टेक्नॉलॉजीचा इतका फायदा झाला की त्यांनीच आपलं उत्तर देऊन टाकलंय की गुरुकुल पद्धतीला ह्या प्रकारचं शिक्षण हे उत्तर आहे. आता प्रत्यक्ष लोकांना गुरुच्या घरी जाऊन शिकता येणार नाहीत. हम्म, आणि आता आता या लॉकडाऊन सारखी परिस्थिती आली तर ते तर अशक्यच आहे. हम्म, त्याच्यामुळे हे टिकवून ठेवायचं असलं तर टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घेऊन आपल्याला ते पुढे न्यावं लागणार आहे. हम्म, पण तुम्हाला जर एखाद्या घराण्याचं गाणं शिकायचं असलं, ते संस्कार करून घ्यायचे असतील, तर हे काही वर्ष शिकून ते संस्कार करून घ्यावेच लागतील, तर तुम्हाला कुठेतरी रस्ता सापडेल. हम्म, म्हणून हा सहवास अशा प्रकारचा तुम्हाला करावाच लागेल. हम्म, उलट त्याच्यातनं असं चांगलं आहे की तुम्ही प्रत्यक्ष तर शिकायला ठीक आहे, पण प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही रेकॉर्डिंग करून गुरुकडे पाठवा ऐकायला. हम्म, तर त्याला तितका वेळ नसेल, तो तुमच्या समोर बसून इकडे तासभर जर ऐकायला त्याला वेळ नसेल, तर तुम्ही रेकॉर्डिंग करून त्याला पाठवू शकता. हम्म, त्याच्यातही त्याला कळतं की किती मिळालेलं आहे. हम्म, नंतर तुम्हाला गुरुचा सहवास म्हणजे आम्हाला असंख्य वेळा बुवा एक एक बंदी सांगायची, हम्म. तेव्हा त्यांच्या चिकाटीची कमाल असायची. मला आजही वाटतं की त्यांची चिकाटी किती होती. आजचे गुरु कंटाळून जातील खरं म्हणजे. पण आता आता शिष्यांना या टेक्नॉलॉजीचा इतका फायदा आहे की गुरुंनी एकदा तो ख्याल म्हटला तर ते घरी जाऊन 100, 200, 500, 1000 वेळा ऐकू शकतात. हम्म, हम्म. आणि तो व्हिडिओ केल्यानंतर तो गुरु प्रत्यक्ष तुम्हाला शिकवतो असा तुम्हाला फील येऊ शकतो, हे तर नक्की आहे. हो. म्हणजे गुरुकुल पद्धतीला
रिप्लेस करायला टेक्नॉलॉजी एक हम्म. चांगला मार्ग आहे. ते जरी 100% तो फील येत नसला तरी एक नाही म्हटलं तरी आधी आधी आपण म्हणू की काहीतरी नसल्यापेक्षा बरं आहे. पण मी म्हणेन काहीतरी नसण्याचं नाही, हे शिकवलं, हम्म. जसेच्या जसे ख्याल शिकवले, तुम्ही खूप वेळा ऐकले, ते रटले आणि व्हिडिओमुळे तुम्हाला तो गुरुचे दिसतं. म्हणजे तुम्हाला काही वेळा मॅनरिझम्स पण पाहिजे असतात गुरुच्या, कदाचित हा. तो तोंड कसं उघडतो, आकार कसा लावतो, काय कसं करतो, हे सगळं तुम्ही ऑब्झर्व करू शकता. हो. म्हणजे पूर्ण शक्य नसतं तरी जास्तीत जास्त पर्सेंटेज मध्ये ही पद्धत आपल्याला अजूनही अवलंबून ते शिकता येतं, असं माझं स्वच्छ मत आहे. हम्म. अर्थात 100% उपयोग असा नाही, प्रत्यक्ष सहवास हा थोडासा वेगळा असतो, हेही हम्म. मला मान्य आहे. हम्म. पण पण हे तरी त्याला पर्याय, अगदी व्यवस्थित चांगला पर्याय आहे, चांगला पर्याय म्हणून. हे नक्की. गुरुजी, मी जेव्हा तुमच्याकडे शिकायला आले ना, त्यावेळेला मला असं जाणवायचं की अशी अशी पद्धतच नाहीये तुमची की बिगिनर्स बॅच मग त्यांना अगदी बेसिक लेवल आणि पुढची बॅच मग त्यांना पुढच्या लेवलचं शिकवायचं. तुम्ही सगळ्यांना सारखंच शिकवता. तुमच्याकडे अगदी सुरुवात करणारे मुलं सुद्धा तिलवाडा, झुमरा आनंदाने आणि तुमच्या भाषेत टणटणीतपणे म्हणत असतात. तुमच्या असंख्य बंदिशी घोटत असतात सगळे. तुम्ही रसदासा नावाने इतक्या बंदिशी रचल्या, तर त्या रचण्यामागची अर्ज काय होती सर? अर्ज हेच आहे की त्या शिष्यांना यावं. काय आहे, हा. ज्या रागात चांगल्या बंदिशी नव्हत्या त्या रागात मी बंदिशी रचल्या, तरी मी मोठे ख्याल रचलेले नाहीये. हा. मी छोट्याच बंदिशी रचल्या, हा. कारण बंदिशी अट्रॅक्टिव्ह असावी लागते. आधी बंदिशी अट्रॅक्टिव्ह असावी लागते आणि ती घोटून घोटून अट्रॅक्टिव्ह करावी लागते. पण त्याचं बेसिक स्ट्रक्चर हे अट्रॅक्टिव्ह असावं लागतं. काही काही रागामध्ये फार चांगल्या बंदिशी मिळत नाहीत, हम्म. हे मी अजूनही सांगू शकतो. हम्म. ती गरज असं मला वाटलं. आणि हम्म. इतकं करून मला लहानपणापासून थोडं असं काहीतरी, मला बारीकसा काव्याचा नाद आहे. काहीतरी बंदिशी करायची. मी एक बंदिश तर 18व्या वर्षी केली होती आणि ती मी कलाविहारमध्ये छापायलाही पाठवली होती. ती छापून हा. आली होती. फार फार बरं वाटलं होतं. तर ती हौस तेव्हापासून होती कदाचित. हम्म. मग पुढे पुढे असं जाणवायला लागतं, आपण कोणी पण कोणी व्यक्ती असो गाणारी, ती एखादी तरी बंदिश करतेच करते. म्हणजे ती हम्म. अर्ज आहे. गाता गाता थोडे शब्द कळायला लागतात, राग कळायला लागतात, सूर चांगले कळतात, हम्म. त्या घराण्याची वळणं कळायला लागतात. ती हम्म. वळणं बंदिशीमध्ये कशी टाकावीत हेही कदाचित कळावं लागतं, कारण इतर बंदिशीतून ते आपण शिकलेलो असतो. हम्म. असं करता करता ही प्रोसेस सुरू होते. हम्म. आणि त्याच्यानंतर मग काय, लोकांना जर आवडायला लागलं तर आपण हिरिरीने त्या बंदिशी करतो. हो. आज मला अगदी आनंद आहे की माझ्या बंदिशी खूप ठिकाणी लोक गातात. हो. खूपच. हो. तुमच्या त्याच्यामुळे बंदिशी सिंगापूरमध्ये गायला जात आहेत, हो इथे अमेरिकेतही गायला जात आहेत. हो हो आणि खूप ठिकाणी लहान गातात लोक. मुलांना सुद्धा विशेष म्हणजे त्या हो. इतक्या आवडतात. म्हणजे त्यांना हा, शिकवायला गेलं तर ते म्हणतात की गुरुजींची बंदिश आहे का? इतक्या. त्याचं त्याचं एक मोठी गोष्ट अशी आहे हा. की लहान मुलांना रिदम आवडत असतो. हा. आणि माझ्या बंदिशी रिदमिक आहे, ग्वाल्हेर घराण्याचं गाणं पण जास्त रिदमिक आहे. हम्म. मग तो रिदम मुलांना पकडता येतो. हम्म. बालगीते शिकवतो, राईम्स शिकवतो, तिथपासून मुलांची ओळख रिदमशी असते. हम्म. मुलाची ओळख आपल्या, कदाचित आपण गाणी गुणगुणतो घरात वगैरे, त्यांनी थोडी होत असेल, पण हम्म. रिदम म्हणजे स्वतः मुलं टाळ्या वाजवायला लागतात. मला हो. रिदमचं काहीतरी शिकवलं तर. मग माझी गाणी बरीचशी अशी रिदमिक असल्यामुळे कदाचित ती मुलांना आवडत असावी जास्त, असा माझा अंदाज आहे. हम्म. माझा दावा वगैरे नाहीये, पण माझा अंदाज जरूर आहे हा. हो. आणि मग ते म्हणायला लागतात. आणि आता मोठ्या लोकांनी तर मला सांगितलं की आम्हाला ह्याच्यात असं नाचावंसं वाटतं कधी कधी तुमच्या बंदिशी चालल्या असतात. म्हणजे त्या रिदमिक आहे हे सिद्ध झालेलं आहे. हो. हो. त्याच्यामुळे मी त्यानंतर बंदिशी करत गेलो. मी इतके वर्ष शिकवतोय म्हणून तुम्हाला शिकवायला मला माझ्या बंदिशी शिकवाव्या असं वाटायला लागलं. हम्म. आणि हम्म. पुस्तकांमधल्या असंख्य बंदिशी ह्या बाळबोध वळणाच्या आहेत.
हम्म. हम्म. आणि नंतर आपल्याला त्याच्यात जेव्हा काहीतरी इंटेलेक्च्युअल एक्सप्रेशन पाहिजे असं आपल्याला वाटतं, तेव्हा हम्म. आपल्याला थोडंसं काहीतरी करतो आपण. हम्म. भाषेसारखं आहे, अगदी साधी भाषा आहे, पण कोणाची तरी अलंकारिक भाषा आहे, कोणाची तरी जड असली तरी वैचारिक जास्त आहे. हे सगळं जे असतं ते संगीतात असतं, ते चिजांमध्ये सुद्धा असतं. हम्म. पण मला माझं थोडं बौद्धिकतेकडे माझं जास्त लक्ष आहे. म्हणून मला निवृत्ती बुवांचं गाणं सगळ्यात जास्त आवडतं. हा. ते काय काय करत असतात, कित्येकदा समजतही नाही. मला समजून घ्यायला इतकी वर्ष गेली. हम्म. त्यांच्या गाण्यामध्ये साधं सरळ असं एकदम काही नाहीये. हम्म. ते सुरू झालं की ते गाणं समजायला कठीण जातं. हो. तुमच्या बंदिशी पण सर, तेच एखादी साधी बंदिश असली तर आम्ही तुम्हाला विचारतो की सर काही ह्याच्यामध्ये काही नाही, सिंपल असं कसं काय, असं पण मला. पण ते मी सगळ्या प्रकारचं गाणं शिकल्यामुळे मला दोन्ही हा. गोष्टी मान्य आहेत, की हम्म. खूप साधी बंदी सुद्धा रंगतदार असू शकते हम्म. हम्म. आणि खूप कॉम्प्लिकेटेड आणि बुद्धिनिष्ठ बंदिश जी असते ती सुद्धा वेगळ्या प्रकारचा वेगळा आनंद देऊन जाते. हो. त्याच्यामुळे ह्याच्यात कमी जास्त मानायचं कारण नाही, हा तुमचा तुमचा स्वभाव आहे. हम्म. आता निवृत्ती बुवांनी आपलं गाणं खूप कॉम्प्लिकेटेड केलं कारण त्यांना तबला खूप माहित होता आणि गाण्यामध्ये खूप व्हरायटी जेव्हा निर्माण होते तेव्हा ती तबल्याच्या अनुषंगाने होते सुरांपेक्षा सुद्धा. हम्म. सुरांची असंख्य अ, स्वरूप निर्माण करू शकत नाही आपण जोपर्यंत तालाचा आधार घेऊ शकत नाही. तोपर्यंत तालाचा आधार घेत नाही. ताल हम्म. आपल्याला कितीतरी कॉम्बिनेशन देऊन, हम्म. कितीतरी रिदमिक एक्सप्रेशन देऊन जातो हम्म. आणि ते स्वराबरोबर जोडायला लागलं हम्म. तर त्याचा आनंद वेगळाच असतो. तो मला यायला लागला, मी ते करायला लागलो. त्याच्यातून अशा बंदिशी निर्माण झाल्या. मग दोन्ही गुरूंना आवडल्या. त्यांनी एक एकदा हो. काय म्हणा त्याने पूर्ण ऍप्रिशिएट केलं की यार तुझं चांगलं आहे. बुवांनी तर एक बंदिश ऐकून मला सांगितलं की आता तुला गाणं समजलंय. मला इतका आनंद झाला तेव्हा. हा. हो. त्या एका बंदिशीवर त्यांनी सांगितलं की तुला गाणं समजलंय. हम्म. बबनरावने सुद्धा म्हणजे गुरूंचा मोठेपणा कसा ते सांगण्याचा हा प्रयत्न आहे. बुवांनी असं सांगितलं आणि बबनराव सांगायचे की हे मी शिकवलेले 2 राग आहे ना, हे तुम्ही माझ्यापेक्षा अरुणकडून ऐका. हा. हा. असा कुठचाही गुरु सांगत नाही आणि असा मोठेपणा मी पाहिलाच नाही. त्याच्यासाठी त्यांना अगदी साष्टांग दंडवत आहे. हो. इतके ते मोठे गुरु होते. त्याच्यामुळे आजच्या काळातले गुरु पाहिले तर मला सुद्धा कधी कधी कीव येते की गुरु शिष्याचा मोठेपणा सांगायला एकदम तयार होत नाही. हम्म. हम्म. पूर्वीचे गुरु तयार होते, शिष्य चांगला आहे पण हे सांगणं किती मोठी गोष्ट आहे की हा राग त्याच्याकडून ऐका. हो. हो. ते म्हणजे ते स्वतःपेक्षाही कलाश्रेष्ठ म्हणायचे, कशाही पेक्षा कलेला श्रेष्ठ मानायचे, हे त्याचं उदाहरण आहे. हम्म. त्यांना जर मनात वाटत असेल की तो हा राग चांगला गातो तर ते लोकांना सांगायला सुद्धा मागे पुढे पाहत नसत की हा राग त्याच्याकडून नाही का. हम्म. 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 हा. मग एवढं एवढे आशीर्वाद मी मिळवले एवढं खरं आहे. सर आणि तसेच गुरु आम्हालाही लाभलेत, हे माझं भाग्य आहे. पण आमचे भाग्य आहे ना तुमच्यासारखे शिष्य सापडले. ते ते भाग्य असावं लागतं बरं का. तेही हम्म. भाग्य असावं लागतं कारण त्याच्या बाबतीत गजानन बुवा शिष्यांना सुद्धा शोधत गेले होते 1-2 ठिकाणी, हे मी सांगू शकतो. हा. हो. सुभदाला बुवा स्वतःहून जाऊन सांगितलं बुवांनी माझ्याकडे शिक म्हणून. आ. हो. बापरे. हम्म. म्हणजे तिच्याकडे जयश्री पाटणेकरकडे सकाळी 5:30 वाजता उठून गाडीने गोरेगावला जायचे डोंबिवलीहून हम्म. शिकवायला. बुवांसारखा एवढा मोठा माणूस शिकवायला गोरेगावपर्यंत जाणार नाही, कोणीही जाणार नाही. तर हे गुरूंचं मोठेपण आहे. म्हणजे हे आम्ही अनुभवलंय सर. आता आमचे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने असे मोठे गुरु कोणाला मिळाले तर आनंदाचीच गोष्ट आहे. संगीत पुढे जाण्याची चान्सेस भरपूर आहे.
ही खूप आमच्यासाठी सुद्धा ही खूप मोठी गोष्ट आहे सर. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही आज क्वारंटाईन कट्ट्यावर आलाय आणि तुमच्या अनुभवाचे बोल, तुमचं मार्गदर्शन मला व्हर्च्युअली माझ्या गुरुबंधू आणि भगिनींबरोबर आणि सगळ्या संगीत प्रेमींबरोबर शेअर करता आलं. ह्याचा मला खूप 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 आनंद आहे सर. पुन्हा एकदा सर तुम्ही कट्ट्यावर आला त्याच्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार आणि ठीक पुन्हा आहे. एकदा तुम्हाला खूप शुभेच्छा आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि पुढच्या सगळ्याच तुमच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर.